लाडक्या बहिणींनी कार्यक्रम केला, निवडून आलो असं विधान गुलाबराव पाटलांनी केलंय। तसंच पुन्हा मंत्री होणार नाही असं म्हटलं जात होतं आणि यावेळेस संख्या जास्त असल्यामुळे स्पर्धा होती, मात्र मंत्रिपदाची संधी मिळाल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। आपल्या आशीर्वादाने मी निवडून येणार नाही असं म्हणायचे, पण लाडक्या बहिणींनी चांगलाच कार्यक्रम केला आणि मला निवडूनच तर दिलंच, पण पुन्हा मंत्री होणार नाही। तर मागच्या वेळेस 4.25 आमदाराच्या मागे एक मंत्री होता, आता 7.25 आमदाराच्या मागे एक मंत्री। कॉम्पिटिशन होती ना संख्या वाढल्यामुळे, आणि मी जुना होतो म्हणतो मला करता की नाही करता माहित नाही, पण झालो तर तेच खातं मिळालं। पण पालकमंत्री होईल की नाही होईल, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पालकमंत्र्यांमधून वाद झाले, आपसात आमची किरकोळ, पण जळगाव जिल्ह्यात वाद झाला नाही। मला विचारलं की बाबा गिरीश भाऊ पालकमंत्री झाले तर तुम्हाला काय वाटतं, तर चांगलं वाटतं, सावकारी बी झाले तर मला चालतं। त्यांना विचारलं तर ते सांगायचे गुलाबराव पाटील झाला तरी चालतं। माणसाने जर संयमाने सगळ्या लोकांना घेऊन चालले, वादविवाद कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं काय होतं, तर तुमच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या जळगाव जिल्ह्याचा मी दुसऱ्या वेळेस पालकमंत्री होऊ शकलो। हे फक्त संयमाने आणि आपल्या सगळ्यांचं असलेलं प्रेम